नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिष्य पात्रता परीक्षा 2013 रोजी झालेल्या पेपर 1 मधील मराठी विभागातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न 51, पुढील म्हण पूर्ण करा। म्हण आहे पदरी पडले झोंड, रिकामी जागा। पर्याय हसून केले गोड, रडून केले खोंड, हसत झेलेली झोंड, मारून केले गोड। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हसून केले गोड। प्रश्न 52, ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता? पर्याय आहे अव्ययभाव, बहुव्रीही, द्वंद्व, तत्पुरुष। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बहुव्रीही। प्रश्न क्रमांक 53, पुढीलपैकी भाववाचक नसलेले नाम शोधा। पर्याय आहे भव्यता, सौंदर्य, दातृत्व, स्वतंत्र। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्वतंत्र। प्रश्न क्रमांक 54, साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? पर्याय आहे दृष्टांत, स्वभक्ती, अनन्वय, चेतन, गुणोक्ती। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दृष्टांत। प्रश्न क्रमांक 55, पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा। पर्याय आहे क्लास, कंपनी, ट्रंक, पेन्सिल। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, क्लास। त्यानंतर प्रश्न क्रमांक 56, पुढीलपैकी निश्चित एकवचनी शब्द ओळखा। पर्याय आहे घरे, लिंबे, फोटो, पिल्ले। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फोटो। प्रश्न क्रमांक 57, पुढील वाक्यातील नाव कोणत्या विभक्तीत आहे? पर्याय मुलांनी आज्ञा पाळावी। पर्याय चतुर्थी अनेकवचन, द्वितीय अनेकवचन, षष्ठी अनेकवचन, तृतीय अनेकवचन। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तृतीय अनेकवचनी। प्रश्न क्रमांक 58, नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्र लेखण्याचा प्रकार आहे? पर्याय आहे तक्रार अर्ज, मागणी अर्ज, कौटुंबिक पत्र, व्यावसायिक पत्र। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, व्यावसायिक पत्र। प्रश्न क्रमांक 59, पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? पर्याय च, ग, ड आणि द। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, च। प्रश्न क्रमांक 60, पुढील वाक्यात किती नावांमध्ये समानरूपी बदल झालेला आहे? वाक्य आहे शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली। पर्याय आहे 1, 2, 3 आणि 4। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2। तर ही होती महा-टी-ई-टीच्या संदर्भात पेपर 1 मधील 2013 रोजी झालेल्या मराठी विभागातील प्रश्न। या पुढील भागात आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाशी निगडीत असणारे प्रश्न आणि उत्तर बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।